कोकणातली रम्य अशी पहाट झाली होती आणि आजचो दिवस पण खूपच चांगलो होतो. म्हणून मी निघाले आमच्या घराच्या खालती असलेल्या मळ्यात. माका काढूची होती कमळा. मगे मी लागलोय कमळा काढूसाठी, जी की माका श्रीदेव छत्रपाळाच्या मंदिरात नेवची होती. थोड्याच वक्तात एवढी सारी कमळा काढून झाली, जी की एक नंबर दिसत होती. तर गाववाल्यांनो, स्वागत असा तुमचा आणखीन एका मालवणी मिनी व्लॉग मध्ये. मगे मी येऊन पोहोचले आमच्या वाडीतल्या स्वयंभू श्रीदेव छत्रपाळाच्या मंदिरात. आज होता आमच्या मंदिरात ब्राह्मण भोजन. त्यासाठी जवळपास सगळेच गाववाले मंदिरात इले होते. ही असा स्वयंभू श्रीदेव छत्रपाळाची पिंडी. दर्शन वगैरे घेतलंय आणि बाहेर इलय. सगळ्यांका कामा एकदम व्यवस्थितपणे वाटून दिलेली होती. त्यानुसार सगळेजण एकदम व्यवस्थितपणे काम करत होते. टोपांका आता जी माती लावतात ना, त्याका तांबवान लावणा म्हणतात, जेणेकरून की टोप काळे होत नाही. सगळी माणसं जेव्हा एकत्र येतात आणि मिळून मिसळून जेव्हा कामा करतात ना, तेव्हा कामा एकदम जलद होतात आणि एकदम व्यवस्थित होतात. आजच्या जेवणाचा मेनू होतो डाळ भात, बटाट्याची भाजी आणि वडे. आणि ही जी सोलकडी असा ना, ता असा अमृत. ह्या तर जेवणात होयाच. मगे भटजी काकांनी गाभाऱ्यामध्ये अभिषेक आणि गणेश पूजन करून घेतले. आणि वाडिये ठेवून गाराणा वगैरे घालून झाल्याच्या नंतर सगळेजण बसले जेवसाठी. जेवण तर एक नंबरच होता आणि खूप सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडलो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करू इसरा नका.